पोलिसांची वाट घालू नये ही विनंती आहे. उभे असलेले बसून घ्यावं म्हणजे त्यांना सुद्धा दिसेल. कारण काय आणि तुम्ही एवढ्या गचडी कशाला त्यात जाऊन बसा ना, बाजूला बसा, इथेच काय थांबायला पाहिजे. एवढं गचडी मध्ये कशाला होतं. कारण तिथे लोक बसलेली आहेत मध्ये आणि इथे समोर लोक असल्यामुळे त्यांना काही दिसत नाहीये. सैनिकांना विनंती आहे की गौरव करायचा आहे. सैनिकांना संताप सैनिकाला सहकार्य करायचं आहे. सर्वांनी खाली बसून घ्यायचं. आपल्याला पंचशील घ्यायचं आहे. तरी पंचशील ज्या मोर्चासाठी आपण आलो त्या मोर्चामध्ये पंचशिलेने सुरुवात होणार आहे. आपण सर्वांनी खाली बसायचं आहे. सर्वांना भीमराव साहेब आनंदराज आंबेडकरांचा आदेश आहे, सूचना आहे
की आपण सर्वांनी बाजूला खाली बसायचं आहे. त्याला जागा नाही त्यांनी रोडच्या ह्या साईडला घ्यायचं आहे. इकडे जागा होत नसेल तर रोडच्या त्या साईडला जाऊन बसा. साहेबांचा आदेश आहे. जर विष्णूचा अवतार जर तुम्ही म्हणता जाणीवपूर्वक भगवान बुद्धाला बदनाम करण्याचं त्या ठिकाणी षडयंत्र करता, आपण सगळ्यांनी सहकार्य करा. जे मध्ये उभे आहेत त्यांनी कृपया खाली बसून घ्यावं. सैनिकांना सहकार्य करायचं आहे. जे मध्ये उभे आहेत त्यांनी कृपया एका बाजूला रोडच्या त्या साईडला बसला तरी चालेल. हा साहेबांचा आदेश आहे की रोडच्या त्या साईडला बसला तरी चालेल. प्रत्येकाने खाली बसून घ्यायचं आहे. संताप सैनिकांना सहकार्य करायचं आहे. जे स्टेजवरती उपासक वर्ग आहे त्यांनी कृपया खाली बसून घेतलं तर बरं होईल. खाली हे इकडचे जे उभे आहेत ना, थोडस खाली बसा आपण. ज्यांना जागा नसेल त्यांनी बाजूच्या साईडला जा. बाजूला जाऊन उभा राहा. त्या बाजूला उभा राहा. त्यांना उभं राहायचं असेल इथे बसायचं. एक गोष्ट समजून घेण्याची गरज आहे की हा कायदा केला कोणी. 1922 साली डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे काँग्रेसचे आहेत त्यांनी हिंदू महासभेला बरोबर घेऊन या कायद्याची प्रस्तावना केली आणि 1948 साली देश स्वतंत्र झाल्याबरोबर काँग्रेसच्याच नेत्यांनी पुन्हा एकदा सगळ्या हिंदू महासभेला घेऊन 1949 चा कायदा केलेला. आमची मागणी अत्यंत लहानशी आहे की जर तथागत बुद्धांना त्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली असेल आणि युनेस्कोने जर त्याला जागतिक वारसा ठरवलं असेल तर त्याचं व्यवस्थापन बौद्धांकडे असलं पाहिजे. खूप लहान मागणी आहे. पण तिथे सुरू काय आहे तर तिथे पिंडदान केलं जाते. तिथे तथागतांनी जी शिकवण दिली त्या शिकवणीच्या विरोधात जाऊन कृत्य केलं जाते. आणि म्हणून या लढ्याची सुरुवात होत असताना तिथे 19 मुख्यमंत्री जे आहेत ते काँग्रेसचे झाले. पण एकाही मुख्यमंत्र्यांनी हा कायदा जो अस्तित्वात नाही तो कायदा बंद करण्याचं काम केलं नाही. या देशामध्ये 2014 पर्यंत 10 पंतप्रधान जे आहेत ते काँग्रेसचे झाले. पण त्या काँग्रेसने हा कायदा बदलला नाही. आणि आज त्याच काँग्रेसचे नेते सभागृहामध्ये जाऊन भाषण करतात की हा कायदा बदलला पाहिजे. अरे नालायकांनो, 45 वर्ष तुमच्या ताब्यात सत्ता होती तेव्हा तुम्हाला हे बदलता आलं पाहिजे होतं. मात्र तुम्ही ते बदललं नाही. आणि जेव्हा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, भीमरावसाहेब आंबेडकर, मीराबाई आंबेडकर, भैयासाहेब आंबेडकर यांनी हा बौद्ध धर्म वाचवण्याची सुरुवात केली होती त्यावेळी फक्त आणि फक्त जेव्हा आनंदराज आंबेडकर साहेब रस्त्यावर उतरले तेव्हाच या मैदानाच्या बाहेर हे आंदोलन आलं. नाहीतर केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि इतर काही नेत्यांनी जेव्हा इथं आंदोलन केलं होतं तर पोलिसांनी त्यांना आझाद मैदानाच्या बाहेर सुद्धा येऊ दिलं नाही. महिन्याभरापूर्वीचाच प्रसंग आपण पाहिला. आणि तेच कॅबिनेट मंत्री, तेच केंद्रातले मंत्री बिहारच्या मुख्यमंत्र्याकडे जाऊन निवेदन देतात. अहो, तुम्ही बाबासाहेबांच्या नंतर बौद्ध समाजाचे केंद्रात असलेले मंत्री आहात, मुंबईतून तिथे गेलेले आहात. तुमचं काम आहे की लोकसभेमध्ये हा ठराव मंजूर करून तो कायदा दुरुस्त झाला पाहिजे. तो करत नाही आणि कार्यकर्त्यासारखं जाऊन त्या बिहारच्या मुख्यमंत्र्यापुढे उभं राहतात आणि एक कागद छापवतात. लोकांनी हे समजून घेण्याची गरज आहे की हे जे सत्तेत बसलेले दलाल आहेत, मग ते काँग्रेसमध्ये असतील,